नमस्कार मंडळी. आताच आपण एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पाहिली. खरं तर आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलाय की कालपासून आपण पाहतोय की बऱ्याचशा बातम्या सुरू होत्या की एकनाथ शिंदे नक्की काय निर्णय घेणार. आणि या निर्णयामुळे बऱ्याच जणांना असं वाटलं की काल एका इंग्रजी दैनिकाशी त्यांनी मुलाखत देताना स्पष्टपणे सांगितलं की मला उपमुख्यमंत्री पदही नको आणि केंद्रातील कुठलं मंत्रिमंडळाचं पदही नको, केंद्रीय मंत्रिपद नको. असं असताना एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा राजीनामा द्यायला गेले होते, जेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपला, त्यावेळेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती गांभीर्यता दिसली, नाराज दिसले. असं असताना आपण पाहतोय की एकनाथ शिंदे कालपासून नाराज होते आणि आज पत्रकार परिषद घेतो असं म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना धक्का बसला. पत्रकार धावत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या राहत्या घरी गेले. त्या ठिकाणाहून पत्रकार परिषद होती काल. विधान भवनातून ते थेट ठाण्याकडे वळाले. त्यांना दोन्ही पद नको असं त्यांनी सांगितलं होतं. पण शेवटी आज पत्रकार परिषद आम्ही ऐकली आणि त्याच्यानंतर एक कळलं की अखेर एकनाथ शिंदे बीजेपी समोर झुकले. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचा अर्थ की शिवसेना हे असा एक पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे असताना हा शिवसेना एक गर्जणारा शिवसैनिक होता. आणि विशेष म्हणजे अमित शहा असो अथवा नरेंद्र मोदी असो, थेट मातोश्रीवरती जायचे आणि त्या ठिकाणी निर्णय व्हायचे. पण आज एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आमचीच आहे, पण शिवसैनिक कधी असा नव्हता. शिवसैनिकाचे निकाल, शिवसैनिकांच्या ज्या काही ठरलेल्या गोष्टी असतात किंवा काही निर्णय असतील हे दिल्लीवरनं होत नव्हते, तर ते मातोश्रीवरनं व्हायचे. पण आज आपण पाहतोय की अक्षरशः शिंदे, एकनाथ शिंदे हे मोदी आणि शहा यांच्या समोर अक्षरशः झुकले. त्यांनी स्पष्टपणे आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मोदी आणि शहा जे निर्णय घेतील ते मला मान्य आहे. अर्थातच की त्यांनी मला मदत केली, मला मुख्यमंत्री पद दिलं, मला राज्याची सेवा करता आली, हे देखील त्यांनी सांगितलं. पण शेवटी एक गर्जणारा शिवसैनिक, एक एक जी धमक होती शिवसैनिकांमध्ये ती आता कुठेतरी संपलेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणणारे शिवसैनिक आता यांचे निर्णय अमित शहा आणि नरेंद्र मोदी म्हणतील त्या पद्धतीने होणार आहे, हे अतिशय स्पष्टपणे आज दिसलं. आणि या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी अगदी सौम्य भाषेत, सभ्य भाषेत सांगितलं की आम्हाला सांगाल तो निर्णय मान्य आहे. परंतु कालपर्यंत जो पेच होता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याचा आता मार्ग पूर्णपणे मोकळा झाला तर स्पष्ट झाला आहे. कारण आपण पाहतोय की काल सकाळपासून बऱ्याच ठिकाणी पूजा सुरू होत्या. दगडूशेठ हलवाई गणपती झालं, नाशिकचा त्र्यंबकेश्वर झालं, त्या ठिकाणी देखील पूजा सुरू होत्या. बरेचसे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिव्यांग लोकांनीही अक्षरशः या ठिकाणी सिद्धिविनायक या ठिकाणी प्रार्थना केली. बरेच शिवसैनिक प्रार्थना करत होते. पण आता शेवटी त्या गोष्टीवरती पडदा टाकण्यात आला आहे आणि भाजपाला मुख्यमंत्री पद देण्यासाठी आता शेवटी एकनाथ शिंदे यांनी देखील होकार दिला. फक्त प्रश्न एकच पडलाय की ते आता नक्की काय मुख्यमंत्री पद नाही तर मग घेणार काय, उपमुख्यमंत्री पद घेणार का, गृह खाते घेणार का. आता याच्यामध्ये शिवसैनिकांना कुठले महत्वाचे खाते मिळणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. यापूर्वी आम्ही ज्या पद्धतीने पाहतोय की गांभीर्याने या ठिकाणी अशा पद्धतीने भाजपानं सांगितलं की काही महत्वपूर्ण खाती जे आहेत, अर्थ खातं, महसूल खातं वगैरे सगळं गृह खातं हे भाजपाच ठेवणार आहे. मग त्यांना भेटणार का हे पण पाहणं गरजेचं आहे. पण अखेर या ठिकाणी आता जे आहे म्हणजे निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबरला लागलाय. आज 27 नोव्हेंबर आहे, 4 दिवस झाले आहेत. तरीही मुख्यमंत्री पद जरी दिल्लीवरून त्या ठिकाणावर शिक्कामोर्तब झाला होता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती, तरी देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे नाराज असल्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आणि तो संभ्रम आता संपला आहे. तर आपण पाहतोय की आता ही पत्रकार परिषद संपली आहे, म्हणजे अर्थातच आता संपत आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी मवाळ भूमिका घेतली यावरती आता विरोधक काय बोलणार हे पाहणं देखील गरजेचं आहे. लवकरच हा शपथविधी होईल ही अपेक्षा आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन होईल, अजित पवार
यांना किती मंत्रीपद देण्यात येईल त्यांच्या गटाला ते पाहणं गरजेचं आहे. हा गोंधळ आणखीन 1-2 दिवस सुरू राहील, पण त्यानंतर मला असं वाटतं की डिसेंबरच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. पण त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता नसेल, म्हणजे जो निर्णय सत्ताधारी घेईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. हे गांभीर्याची बाब आहे. तर चला भेटूया. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या पद्धतीने ही निवडणूक संपल्यानंतर जो निकाल लागला त्याच्यामध्ये सगळ्यात गांभीर्याचा प्रश्न एक आहे की भाजपाला ऐतिहासिक जागा मिळाली, 132 जागा ऐतिहासिक, परंतु जल्लोष का नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि या संदर्भात आम्ही लवकरच देशोन्नतीच्या माध्यमातून एक विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहोत की ही साशंकता वाटते कुठेतरी की एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर आम्हाला तरी वाटलं की जवळपास 132 आमदार, त्यांच्याबरोबर अमित शहा, नरेंद्र मोदी हे महारॅली करतील, फटाकेबाजी होईल, जल्लोष निर्माण होईल, अगदी महाराष्ट्रामध्ये दाखवतील की आम्हाला पहिल्यांदा एवढा विजय मिळाला. त्याचं श्रेय अमित शहा घेतले असते किंवा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं असतं किंवा नरेंद्र मोदी यांनी घेतलं असतं, पण असं काही झालं नाही. त्यामुळे साशंकता निर्माण झाली आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की हे का, आणि बरेचसे महाराष्ट्रातील नागरिक उमेदवार जो मतदार वर्ग आहे तो देखील हैराण आहे की अचानक एवढे मतं मिळाले कशी. म्हणजे हा एकतर चमत्कार असावा किंवा महाघोटाळा असावा, यात काही शंका नाही. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.